जवाहर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य माननीय मारुती खोबरे गुरुजी, महाविद्यालयाचे प्राचार्य उमाकांत जनशेट्टी सर, मग सूर्यवंशी गुरुजी आणि अगदी व्यवस्थित परीक्षण करून निकाल आपल्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलेले सर्व सन्माननीय परीक्षक, माननीय ज्येष्ठ पत्रकार अरविंदजी जोशी, डॉक्टर राजशेखर शिंदे, माननीय रवींद्रजी केसकर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य महिला दंगडे सर, दीपकदादा आलुरे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक गुंडाप्पा गोवे, सर्वांचंच मनपूर्वक मी हार्दिक स्वागत करतो. आपण पारितोषिक वितरण समारंभामध्ये परीक्षकांचं नामोल्लेख सुद्धा केलेलं नव्हतं, पण पारितोषिक वितरण समारंभामध्ये आपण यथोचित सन्मान करूया. मी रामचंद्र दादा आलुरे यांना विनंती करतो की ज्येष्ठ पत्रकार अरविंदजी जोशी यांचं स्वागत व सन्मान करावं. शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन परीक्षणाचं अवघड अशा प्रकारचं कार्य ब्रह्मा विष्णू महेशच्या माध्यमातून 3 पत्रकार डॉक्टर राजशेखर शिंदे आपण डॉक्टर खोबरे गुरुजींना विनंती आहे. दयानंद माननीय रवींद्रजी केसकर, पत्रकार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत जनशेट्टी, दीपकदादा आलुरे यांना विनंती करतो की आपण रवींद्र केसकर यांचं स्वागत व सन्मान करावं. या स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक ही स्पर्धा कशी वाटली याबद्दल अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करणार आहेत. महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथील विद्यार्थी रत्नशील सोनकांबळे. सर्वप्रथमतः मी जवाहर महाविद्यालयाचे आभार मानतो की त्यांनी विद्यार्थ्यांसाठी वादविवाद स्पर्धेचे नियोजन करून आम्हाला एक मंच निर्माण करून दिला. तसेच या वादविवाद स्पर्धेतून मला असे लक्षात आले की कोणत्याही नाण्याच्या हे 2 बाजू असतात. कोणतीही गोष्ट चांगली पण तेवढीच असते आणि वाईट पण तेवढी असते. अति केली की त्या कोणत्याही गोष्टीची ही माती होत असते ही मला समजून आली. स्पर्धेचा विषय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तारक की संहार. यावरून ही आम्हाला असे लक्षात आले की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जर आम्ही
येणाऱ्या पिढीने व्यवस्थितरित्या केला तर ती आमच्यासाठी एक तारण म्हणून काम करू शकते, किंवा तिचा दुरुपयोग जर आम्ही केला तर ती संहारक पण बनू शकते. तसेच आणखी एक वेळेस मी जवाहर महाविद्यालयाचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. धन्यवाद. अमृता वाघमारे, एसपी कॉलेज पुणे. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना, त्यासोबतच इथे जमलेले माझे सर्व स्पर्धक मित्रमैत्रिणी आणि सगळे शिक्षक वर्ग, त्यांना माझा मनापासून नमस्कार. मुळात सकाळी येताना आम्हाला जरा उशीर झाला, आम्ही पुण्यावरून निघत होतो आणि इकडे येताना आपल्या म्हणजे आम्ही स्पर्धकांच्या मनात धाकधूक असते की आपल्याला उशीर होईल, आपलं रजिस्ट्रेशन नाही होणार. तर इथे अनिता मॅम म्हणून होत्या आणि त्यांना मला माहित नाही त्या कोण आहेत, पण त्या फोनवरतून इतका छान प्रतिसाद देत होत्या. त्यांनी आम्हाला कसं यायचं ते सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही फारच धाराशिवच्या इकडे मी फार नव्हती, मला रेल्वेचं वगैरे काहीच माहिती नाही, पण त्यांनी छान सकारात्मक प्रतिसाद दिला की कशा पद्धतीने यायचं, कुठे कोणती बस लागेल वगैरे. तर मला हा आपलेपणा जाणवला या स्पर्धेमध्ये. आणि त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर सर्व शिक्षक वर्ग आमच्याशी येऊन बोलत होते, आमची चौकशी करत होते, कुठून आला, काय आला. तर तो एक जो आपलेपणा जाणवतो तो मला फार छान वाटला या स्पर्धेच्या बाबतीत. त्याच्यानंतर स्पर्धेचा विषय मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी वक्तृत्वाच्या स्पर्धा जास्त होतात, पण वादविवादाची स्पर्धा तशा बघायला गेलं तर कमी होतात. आणि या स्पर्धेमध्ये मुख्य उद्देश हा वादविवादाचा होता, त्याच्यामुळे मला ही स्पर्धा फारच जवळची वाटली. आणि त्याच्यानंतर मला वैयक्तिकरित्या हे महाविद्यालय फारच आवडलं. इकडचा परिसर मला फारच छान वाटला, इकडची छान झाडी वगैरे आणि सगळं फारच सुंदर वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याच्यासाठी खरंच खूप सारे आभार. आणि आमच्या महाविद्यालयातून असे प्रत्येक वर्षी विद्यार्थी येत राहतील असं मी इथे सांगू इच्छिते. खरंच खूप धन्यवाद. आकाश कोण. मालपाणी लॉ कॉलेज संगमनेर. सर्वांनाच नमस्कार. ज्यावेळेस या स्पर्धेविषयी ऐकलं होतं त्यावेळेस आमच्या स्पर्धक मित्रांमध्ये चर्चा झाली होती की या स्पर्धेला आपल्याला जायचं की नाही. स्पर्धा सरासरी कॅन्सलच केली होती, पण अनिता मॅडमचा पुन्हा कॉल आला की आकाश स्पर्धा करणार आहेस की नाही, येणार आहेस की नाही. त्यावेळेस पुन्हा एकदा स्पर्धेला आलो. दुसरी महत्वाची गोष्ट मॅडमच्या बाबतीत सांगतो की स्पर्धेच्या आधी 6 दिवस प्रत्येक गोष्टीचा मॅडमने आढावा घेतला. स्पर्धेला येणार आहे, कसं येणार आहे, येताना काळजी घे. काल आम्ही नगरला होतो, येताना गाडी भेटत नव्हती. मॅडमला कॉल केला, मॅडम बाहेरची सोय होईल का. मॅडम म्हटलं आम्ही बाईकवरती असो. मॅडम बोलले एवढे लांब. तर मॅडमच्या नंतर मेसेज नक्की काळजी घ्यायचा आणि येताना काळजी घे. तिथं पोहोचल्यानंतर मला कॉल कर, मेसेज कर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धा करत असताना एवढी काळजी सरासरी कोणी घेत नसतं, कारण स्पर्धेवाल्यांना एवढंच पाहिजे असतं की स्पर्धा कधी संपते आणि मुलं तरी जाताना आम्ही तरी मुक्त होतो. पण ते या ठिकाणी मला पाहायला भेटलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस या महाविद्यालयाने आम्हाला सर्वांना जेवण दिलं आणि जेवण दिल्यानंतर खरंच तृप्त झाल्यासारखं वाटलं, कारण काही महाविद्यालय अक्षरशः नाश्ता सुद्धा देत नाही आणि फी त्यांची असते 300, 400, 500 रुपये आणि दोघांची फी 250 घेतली होती. दुसरी आणि एक गोष्ट मला अशी सांगायची सर्वांना की स्पर्धेचं पहिलं बक्षीस खरंच खूप मोठं आहे सर, पण यामध्ये जर क्रमांक आणखी जर वाढवले तर नक्कीच खूप जास्त येतील. कारण गंमत काय असते की ठराविक जर बक्षीस जर असेल, मुलं येण्याचा कंटाळा करतात आणि मुलं येण्याच्या स्पर्धा बक्षीस जास्त आहे, मग कमी कमी हे नाही भेटलं तर आपल्याला ते भेटलं आणि ते नाही भेटलं तर आपल्याला हे भेटेल, या आशेने तरी स्पर्धक लोक जास्त आहेत एवढं मात्र नक्की. आणि काही काही स्पर्धकांना यायचं होतं, त्यांच्या पेपरचा कालावधी होता. शेवटी जाताना त्यांच्या बाबतीत एवढंच सांगेल, दिल से दिल की दूरी नहीं होती, काश कोई मजबूरी नहीं होती, तुमसे मिलने की तमन्ना है लेकिन कहते हैं ना कि हर तमन्ना पूरी नहीं होती. धन्यवाद. वाटकर गीता, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा, शेवटची विद्यार्थी. सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. तर मी फक्त 2 मिनिटांमध्ये मला आलेले अनुभव व्यक्त करते की असं म्हणतात की कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष में जीवन
जगावं लागतं. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मनही तितकंच मोठं असावं लागतं. आणि मला इथं आल्यानंतर कळालं की कर्तृत्वाने आणि मनाने मोठी असलेली माणसं कदाचित तिथंच राहत असतील. कारण आलुरे गुरुजी यांचा मी इतिहास थोडक्यात अभ्यासला. अगदी राजकारण करणारे, आज आपण राजकारणात जर पाहायला गेलो तर एक पक्षनिष्ठता काय म्हणतात ते आज आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र आलुरे गुरुजींकडे पाहत असताना मला राजकारण करत करत ते समाजासाठी कसं असेल ते त्यांनी पाहिलं. शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचली आणि अगदी या छोट्याशा खेडेगावामध्ये इतकं छान महाविद्यालय त्यांनी स्थापन केलं. खरं तर मला आलुरे गुरुजी यांचं खरंच मनापासून धन्यवाद व्यक्त करू इच्छिते मी त्यांचे. आणि आज ते जरी नसते आपल्यामध्ये ते त्यांचे विचार होते आलुरे गुरुजी कायम आपल्यामध्ये असतील असं मला वाटतं. आणि सर ज्यावेळेस मी या महाविद्यालयामध्ये आले ना त्यावेळेस मला एक विशेष तत्वाने दिसलेली गोष्ट म्हणजे महात्मा गांधीजींच्या विचारांची एक प्रखर ढाल घेऊन चालणारे विद्यार्थी, म्हणजे गांधी टोपी असलेले किंवा गांधी टोपी घातलेले, खाकी ड्रेस घातलेले विद्यार्थी दिसल्यानंतर मला असं वाटलं की अंदूर गावामध्ये मी ज्या स्पर्धेने याच्या अगोदर विचारतो की अंदूर गावामध्ये काही पाहण्यासारखं आहे का, पर्यटन किंवा काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे का. तर मला असं वाटतं की अंदूर गावामध्ये काय आहे तर गांधीवादी विचारांची माणसं या अंदूर गावामध्ये आहेत असं मला वाटतं. ते म्हणजे विशेष म्हणजे जवाहर महाविद्यालयामध्ये आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांकडे पाहिल्यानंतर, कारण आम्ही सहसा कॉलेजमध्ये शाळेमध्ये जात असताना वीर घातलेले, टाय घातलेले विद्यार्थी असं पाहून आम्हाला सवय झाली होती. मात्र खरंच सर मला आपली जी संस्कृती आहे किंवा जी गांधीजींचे विचार आहेत खरंच आज ज्वलंत इथं आहेत की काय असं मला वाटत होतं. आणि एक असा अनुभव आला की माझ्यासाठी स्पर्धेमध्ये तिथे येत असताना मला कुठे एका ठिकाणी स्पर्धा असेल ना तर काय कॅम्पला वगैरे जात असताना वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये कॅम्प वगैरे करत असताना मला तिथे काय ऐतिहासिक पार्श्वभूमी ही जाणून घ्यायची एक इच्छुकता असते. आणि खरंच एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल मला आपल्या मराठवाड्यामध्ये आणि विशेष म्हणजे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे हे मला कळालं. आणि महात्मा गांधींचे विचार पुन्हा इथं जिवंत आहेत असं वाटलं. एवढंच मला ठिकाणी सांगावं वाटतं आणि त्याच्यामुळे मला बोलायची संधी मनापासून धन्यवाद. यानंतर परीक्षक मधून माननीय ज्येष्ठ पत्रकार अरविंदजी जोशी सरांना मी विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व बंधू-भगिनी, मी सध्या खेडेगावात काही ट्रेनिंग प्रोग्रामच्या निमित्ताने जात असतो. कालच आपल्या इथे जवळच्या खेड्यामध्ये लिंबू लागवडीवर एक चर्चासत्र होतं आणि त्याच माझं भाषण होतं म्हणून गेलो. समोर बचत गटाच्या 500 महिला बसलेल्या. मी म्हणलं आता एक सोय झाली की नुसतं बंधून आणि भगिनीनो म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीनो असं माझ्या माहित त्या लाडक्या बहिणी कोणी आहेत तिथे. मला ह्या स्पर्धेबद्दल काही बोलायला सांगितलं, परंतु केसकर सर खूप छान बोलणार आहे त्यामुळे मी स्पर्धेविषयी बोलणार नाही. गेल्या 20 वर्षापासून मी सोलापूरमध्ये 15 दिवसाचा वक्ता प्रशिक्षण मंडळ घेतो आणि आमच्या सोलापूर विद्यापीठामध्ये म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात 3 महिन्याचा वक्तृत्व आणि अँकरिंगचा कोर्स आहे. त्याला मी शिकवायला जातो. त्यामुळं वक्त्यांचं फार बारकाईने ऑब्झर्वेशन मी करत असतो. माझ्या लक्षात असं आले की काही सामान्य नियम सुद्धा काही स्पर्धक पाळत नाही. तुम्ही पहिले तुमचं इम्प्रेशन आहे उभं राहण्यावर आहे. दोन्ही पायावर छानपैकी तुमचं भाषण संपेवर उभं राहा. काही मुलं असं उभं राहतात, काही मुलं इकडचा पाय असं असतात, काही बदलत राहतात पाय. तर अशा प्रकारचे ऑपॉर्च्युनिटी कंडिशन असतात. ते तुमचं जे पोझिशन आहे उभं राहण्याची त्यातून तुमच्या भाषणाविषयी तुम्हालाच आत्मविश्वास नाही हे दाखवत असतो. त्यामुळं ताट उभं राहायला शिका, भाषण छान करा. मी फक्त आजच्या भाषणाविषयी तुम्हाला एक सांगणार आहे की तुमच्या नव्या पिढीला तंत्रज्ञान आमच्यापेक्षा जास्त समजतं, परंतु तुम्ही भाषण करत असताना ऑटोमायझेशन, कॉम्प्युटरायझेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तिन्हीमध्ये फार दखल केलेली आहे आणि बऱ्याच जणांची भाषणं ऑटोमायझेशनवरच झालेली आहे.
ऑटोमायझेशन म्हणजे आहे नाही, AI नाही, आणि कॉम्प्युटरायझेशन म्हणजे सुद्धा AI नाही, संगणक म्हणजे सुद्धा AI नाही. AI इज अ डिफरंट सब्जेक्ट. त्याचा तुम्ही थोडा बारकाईने विचार करायला पाहिजे होता असं मला वाटतं. बाकी भाषणं छान केली सगळ्यांचीच, ज्याला बक्षीस मिळालं त्यांची तुलनेने चांगले झालेले आहेत. परंतु तुम्ही एवढे नशीबवान आहात की मी ज्या काळामध्ये वक्तृत्व स्पर्धात भाग घेऊन बक्षीस मिळवत होतो त्या काळातलं सर्वोच्च बक्षीस 100 रुपयाचं होतं. 100, 75, 50 आणि मग बाकीचे 50, 30, 20. माझ्या एक हेड मिस्ट्रेस आहे त्यामध्ये तुम्ही 30 रुपये मिळत होते. मी स्वतः चौथीत असताना जे बक्षीस मिळवले वक्तृत्व स्पर्धेतलं त्याचं बक्षीस होतं 3 पैसे आणि जास्वंदीचं फुल असं बक्षीस होतं. तिथून आम्ही स्पर्धा सगळ्या पाहिलेल्या आहेत. पण तुम्ही इतके नशीबवान आहात, एक 30,000 रुपयाचं तुम्ही सरांना म्हणून फार मोठं बक्षीस असेल ते मुलं नाही आपल्याला ठेवायचं आहे. तर इतक्या चांगल्या स्पर्धेत तुम्ही सहभागी झाला. भाषण छान कसं करावं त्यात छोटीशी गोष्ट तुम्ही सांगणार आहे, बाकी काही जास्त बोलणार नाही. एक शिष्य होता, त्याने आपल्या गुरुंना विचारलं की गुरुजी मला छान भाषण करायचं आहे, काय करू? ते म्हणजे उद्या सकाळी नदीच्या किनारी मला भेट. तर मला नदीच्या किनारी काय करणार आहे? तुला काय करायचं, तू नदीच्या किनारी मला सकाळी भेट. तो उत्सुकतेने गेला की नदीच्या किनारी नदीचं पाणी वाहत असेल, त्याच्या आवाजाच्या तुलनेत आपला आवाज चढवणाऱ्या काही शिकवत असतील किंवा नदीच्या पाण्यात उभं राहून अर्घ्य देऊन काहीतरी मंत्र शिकवत असतील, म्हणून तो उत्सुकतेने गेला. आल्यावर गुरुजीने सांगितलं अंगातले कपडे काढ, अंडरवेअर बनवून उभं राहा. तो मला सर तुमचा गैरसमज झालाय गुरुजी की मला पोहायला शिकायचं नाही आहे, मला भाषण करायला शिकायचं आहे. अरे माहिती मला तुला भाषण करायचे काय, तू आले तर कपडे काढ आणि माझ्यावर पाण्यात नदीच्या. गुरुजीने सुद्धा कपडे काढले होते, धोत्राचा कासुटा घातलेला होता आणि गुरुजी चालले आणि त्याचा शिष्य चालला. तर म्हणतो गुरुजी पुन्हा एकदा स्पष्टीकरण देतो, मला पोहायला शिकायचं नाही, भाषण करायला शिकायचं आहे. अरे मला माहिती नाही तुला भाषण करायला शिकायचं, तर ही काय बाकी शिकवायची पद्धत आहे का? एवढं तुला काय करायचं चल तू पाण्यामध्ये. आणि तो गुरुजींच्यावर जायला लागला, गुरुजीच्या मांडीला पाणी लागलं, त्यावेळी त्याच्या गळ्याला पाणी लागलं. तो मला पोहायला नाही शिकायचं, मी विनंती करतो तुम्हाला मला भाषण करायला शिकायचं आहे असं म्हणेपर्यंत गुरुजीने त्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला पाण्यात बुडवला. धरून ठेवलं, त्याला वर येऊन दिलं, तडफड करायला लागला. 1 मिनिटभर पाण्यात ठेवलं आणि पुन्हा वर हात काढला, तो वर आला. तो मला ही काही पद्धत आहे का भाषण शिकवायची? ते म्हणून तू नदीच्या किनारी चल, तुला सांगतो पद्धत काय ते. तो नदीच्या किनारी आला, गुरुजीने त्याला विचारलं मी तुला पाण्यात बुडवलं त्यावेळेस तुला काय पाहिजे होतं? तो मला काय पाहिजे होते म्हणजे काय, मला हवा पाहिजे होती. पण समज तुला मी अल्टरनेटिव्ह दिला असता की 1 लाख रुपये देतो पण हवा मागू नकोस, तू काय मागितलं असतंस? तर मला लाख रुपये देऊन करायचं काय म्हणून म्हणणार, मला त्यावेळेस हवाच पाहिजे होती. तुला अजून एक ऑफर देतो, तू हवा मागू नकोस या क्षणाला, तुझं लग्न राजकन्याशी लावून देतो, तर तू काय स्वीकारशील? तो मला राजकन्या करायची काय पाहिजे, मला हवा पाहिजे होती, माझा जीव चालला होता, मला हवा पाहिजे होती, हवा पाहिजे होती आणि हवाच पाहिजे होती. गुरुजीने सांगितलं तुला 1 मिनिट भर ज्या तीव्रतेने आपल्याला आता हवाच पाहिजे असं वाटलं, त्याच तीव्रतेने माझा विचार समाजाला मला सांगितलाच पाहिजे असं वाटेल, त्यावेळेस तुझं भाषण छान होईल. तुला काय करायची गरज नाही, फक्त तळमळीने विचार कर आणि समाजाविषयी तळमळ मानत असेल तर भाषण छान होतं. त्याला पाठांतर करायची गरज नाही, पुन्हा पुन्हा भोगायची गरज नाही, शेरो शायरी टाकायची गरज नाही, इंग्रजी कोटेशन टाकायची गरज नाही, नथिंग डुईंग. तुमच्या मनातील तळमळ हेच तुमचं भाषण चांगलं करत असते. एवढं लक्षात ठेवा. एवढंच मी बोलतो. आपण सगळेजण निकायला ऐकायला आणि बक्षीस स्वीकारायला उत्सुक राहतात. तुमच्या आणि पक्षाच्या हातामध्ये जास्त वेळ उभं न राहता मी आपली रजा घेतो. धन्यवाद. मी माननीय रवींद्र केसकर सरांना विनंती करतो आपण या प्रसंगावर मार्गदर्शन करा. किती 13 टीम होत्या सगळ्या मिळून होत्या. 13 टीम होत्या ना. 13 टीमचं ऐकल्यानंतर आम्ही किती वेळ बोलायला हवं? 5 मिनिटाला 5 मिनिटाला आणि 7व्या मिनिटाला. ओके, लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. मंचावर उपस्थित असलेले आदरणीय रामदादा, आदरणीय दीपकदादा, प्राचार्य चंचट्टी सर, मला ज्यांच्या बरोबर बसून
आपल्या सगळ्या लहान बहीण भावांचं परीक्षण करतात, जसे ज्येष्ठ आदरणीय शिंदे सर, जोशी सर, मान्यवर मंचासमोरील आपण सगळे मान्यवरांनी, माझ्या लहान बहीण भावांनो स्पर्धक असलेल्या, तुम्ही खूप छान बोललात. जोरदार एकदा टाळ्या वाजवा स्वतःसाठी. खरंच खूप छान बोललात. पण बक्षिसाची रक्कम आणि त्यानंतरचं आपलं वादविवादातलं वक्तृत्व किंवा सादरीकरण पाहता अजून जरा जास्त चांगलं असायला हवं होतं असं मला वाटतं. मोठा भाऊ म्हणून तुमच्याकडून ही अपेक्षा ठेवतो मी तुम्हा सगळ्यांकडून, कारण तुम्ही छानच बोलला, त्याच्याबद्दल काहीच अडचण नाही. पण म्हणजे किती 7 मिनिट बोललो ना. पहिलं बक्षीस किती हजार रुपयांचं आहे? 31,000. 7 मिनिटामध्ये किती? 7 मिनिटात एकूण सेकंद किती असतात? AI काढा ना. ChatGPT किती सेकंद? ओके, 420 सेकंद. एका सेकंदाला किती रुपये झाले? 31,000. किती? नाणी पालखीवाला त्यांचं कायदेशीर मार्गदर्शन किंवा सल्ला देण्यासाठी सेकंदाला जेवढे पैसे चार्ज करतात त्यापेक्षा जास्तीचे पैसे इथं मिळणार आहेत बक्षिसातून तुम्हाला. म्हणजे तुम्ही नाणी पालखीवाल्यापेक्षा सुद्धा मोठे आहात. मग नाणी पालखीवाला त्यांचं एकूण जीवनाचं जे सगळं सार आहे ते सांगण्यासाठी जे चार्ज करतात तेवढा सगळा सार आहे आपल्याकडे. एक मला छोटी गोष्ट आठवली, मी गोष्ट सांगतो मग तुम्हाला सगळ्यांना कळेल. एक छोटा मूर्तिकार होता आणि त्या मूर्तिकाराकडे काही जण मूर्ती खरेदी करण्यासाठी गेले आणि मग त्याला विचारलं की ही जी मूर्ती आहे ही किती रुपयांची आहे? त्यानं सांगितलं 1,00,000 रुपयांची मूर्ती. सगळ्यांना आवडली ती मूर्ती. त्यांनी म्हटलं की ही मूर्ती कशापासून बनवली? ते म्हटलं या मातीपासून बनवली. तर ही माती किती रुपयाची आहे? तर ते म्हणले ही माती 1,000 रुपयाची आहे. ही माती 1,000 रुपयाची आहे आणि मूर्ती 1,00,000 रुपयाची आहे. ते म्हणे मातीपासूनच मूर्ती बनवली, त्याची किंमत एवढी का? तर म्हणे त्या मातीमध्ये मी जे स्वतःच्या आयुष्याची माती केलेली आहे ती मिसळली, त्यानंतर त्याचे 1,00,000 रुपये झाले. मग हे 31,000 रुपयांचं बक्षीस आपल्या पदरात पडावं म्हणून या बक्षीस स्पर्धेचं इंटिमेशन मिळाल्यापासून आपल्या आयुष्याची आपण किती माती केली हे घरी जाऊन आपण आपल्याला आरशासमोर उभं राहून विचारायचं. 7 मिनिटांमध्ये आपण जे बोललो ते म्हणजे मला सरांनी सांगितलं की 6 तारखेला केसला तुम्हाला यायचंय. म्हटलं विषय काय? असा तर मी अभ्यास करत बसलो त्या विषयाचा. तर मी आहे पत्रकार, त्यामुळे दैनंदिन घडामोडी मला बऱ्यापैकी माहिती असतात. मागच्या वर्षभरापासून इलेक्ट्रॉनिक्स माध्यमामध्ये अँकर AI साठीचा जो प्रयोग करताय त्याचा उल्लेख आपण सगळ्यांनी केला, पण त्या एकाच अँकरचा केला. तुम्हाला सांगतो, मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून संबंध राज्याला माहीत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातले युट्यूबर सुद्धा आत्ता AIचा वापर करून अँकरशिप करतात. आत्ता मी कुठले तुळजापूर मधले म्हणायलो, पुण्यातले नाही म्हणायलो, तिकडे तर खूप लांब गेलं सगळं. आणि हे फ्री व्हर्जन वापरून करतात. पेड व्हर्जनचं तर खूप लांबची गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी ChatGPTचा उल्लेख केला. किती जण वापरता ChatGPT? पेड व्हर्जन का फ्री व्हर्जन? पेड व्हर्जन वापरल्यावर तुमच्या लक्षात हवा काय येईल AIचा काय आहे? तुम्ही सगळ्यांपैकी काही जणांनी एकानं ट्युरिंगचा उल्लेख केला. ट्युरिंग टेस्ट नावाची एक टेस्ट आहे आणि मागच्या वर्षी त्या टेस्ट मध्ये जगातले जे 3 शास्त्रज्ञ पहिले आले जे AI मध्ये आता खूप वेगळ्या पद्धतीचा विचार करतात, त्यांचा उल्लेख या मंचावर होईल असं मला वाटलं होतं, तो झाला नाही. ही ट्युरिंग टेस्ट काय? गुगल करा, घरी गेल्यावर तुमच्या लक्षात येईल कोण आहे ट्युरिंग. एक दोघांनी उल्लेख केला. AI बद्दल तुम्ही सगळेजण बोलला, मला खूप छान वाटलं. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आपण बोलत असताना मला अपेक्षित असलेल्या 2-3 गोष्टी अशा होत्या की कृत्रिम बुद्धिमत्ता तारक आहे की संवारक आहे असं म्हणत असताना कृत्रिम बुद्धिमत्ताच तारक आहे आणि संवारक आहे की नैसर्गिक बुद्धिमत्ता सुद्धा तारक आणि संवारक आहे? सेक्स्टॉर्शनचा उल्लेख काही जणांनी केला, म्हणजे व्हिडिओ कॉल केला, व्हिडिओ कॉल मधून मग अश्लील व्हिडिओ बनवला गेला. त्याला आत्ताच्या कायद्याच्या भाषेत काय म्हणतात?
सेक्सटॉर्शन, त्याच्यासाठी IT ऍक्ट वगैरे आहे. ओके, खूप छान तुम्ही माहिती दिली. पण 50 वर्षापूर्वी AI ज्यावेळी नव्हतं त्यावेळी एकट्या बघून बाईवरती अशा पद्धतीनं नैसर्गिक बुद्धीचा वापर करून अत्याचार करणारी लोक आपल्याकडे नव्हती का? म्हणजे नैसर्गिक बुद्धी सुद्धा वाईट वागते की नाही? मग नैसर्गिक बुद्धी म्हणजे काय, कृत्रिम बुद्धी म्हणजे काय, दोन्ही मला अपेक्षित होतं तुमच्याकडून येईल. की ही नैसर्गिक बुद्धी आहे, याला इथे इथे मर्यादा आहे. ही कृत्रिम बुद्धी आहे, याला मर्यादा नाही. आपण ज्या तुम्ही सगळ्यांनी तो हा सिनेमा पाहिलेला आहे, ह्याचा काय नाव त्याचं, आमिर खानचा, कुठला ते त्याच्या गळ्यातलं लॉकेट हरवलेलं असतं ते काय, तो एक संवाद तुम्ही नीट लक्षात घ्या. एआयचा अंदाज घेण्यासाठी तुम्हाला इत्तूसा बोला, इत्तू से बोले बेटा तुम इत्तूसा आदमी और तुम क्या कहता है, मैं उसे बचाऊंगा. किसे, जिसने ये सारा ब्रह्मांड बनाया. हे जे ब्रह्मांड आहे ते 1380 कोटी वर्षापूर्वी जन्माला आलं. हे जे ब्रह्मांड आहे ते ब्रह्मांड, या ब्रह्मांडात आपण ज्या सूर्यमालेमध्ये राहतो त्या सूर्यमालेतला पृथ्वी नावाचा गोळा आजपासून 450 कोटी वर्षापूर्वी जन्माला आला. 450 कोटी वर्षापूर्वी जन्माला आलेल्या पृथ्वीवरती पहिला जीव आला 370 कोटी वर्षापूर्वी. आणि आपण सर्वाधिक बुद्धिमान असलेला प्राणी, ज्याला साधं गायीच्या कोंडासारखं हुंदाडता येत नाही, ज्याला साधं चिमणीच्या पाखरासारखं उडता येत नाही, ज्याला माशासारखं पाण्यात पोहता सुद्धा येत नाही, ते लेकरू 1 वर्षानं जरा उभारलं की आई म्हणते गडी उभा राहिला, कुणी नाही पाहिला तो तुम्हाला. असे आपण आणि या पृथ्वीवरचे मालक होऊन बसलो. कशामुळे, कशामुळे, बुद्धिमत्ता. मग का पृथ्वीवर असलेले अन्य प्राणी बुद्धिहीन आहेत का, त्यांना बुद्धी नाही का? त्या हत्तीचा मेंदू 4 किलो वजनाचा असतो, आपला मेंदू 1 किलो 500 ग्राम वजनाचा आहे. मग हत्ती आपल्यापेक्षा प्रचंड मोठा बुद्धीनं श्रीमंत असायला पाहिजे ना. मग हत्तीपेक्षा आपण जास्त बुद्धिमान का झालो? का आता उद्यालाच गणपती बाप्पा येत आहे, आपण गणपती बाप्पा समोर उभारलो, हात जोडले, देवा मला बुद्धी दे, देवा मला बुद्धी दे असं म्हटलो, त्यामुळे हत्तीसारखं शीर असलेल्या गणपती बाप्पानं हत्तीपेक्षा जास्त बुद्धी आपल्याला दिली आणि आपण इतके विकसित झालो. असं झालं का? 450 कोटी वर्षापूर्वी तयार झालेल्या पृथ्वीवर माणसाचा जन्म होऊन 10 लाख वर्ष सुद्धा नाही झाली. किती? 10 लाख सुद्धा वर्ष नाही झाली. आणि या पृथ्वीवरती शेतीचा शोध लावून फक्त 10,000 वर्ष झाली. किती? फक्त 10,000 वर्ष. आणि ज्या ब्रुनोनं सांगितलं की हा आकाशातले चंद्र तारे हे वेगळेच आहे, तर त्यावेळेसच्या धर्मवेत्यांना वाटलं हा मूर्ख काहीतरी वेगळं बोलतोय, म्हणून त्या ब्रुनोला भर चौकात खांबाला बांधून जाळून मारलं. किती वर्षापूर्वी? फक्त 450-500 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर आणखी एक वेळा आला आणि तो म्हणाला की ही जी पृथ्वी आहे ना, ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. आकाशातल्या बापानं आकाशात दिवसा आपल्याला उजेड मिळावा म्हणून सूर्य नावाचं झुंबर आणि सायंकाळी उजेड मिळावा म्हणून चंद्र नावाचं झुंबर बांधलेलं नाहीये, हे ग्रहगोल आहे असं गॅलिलिओ म्हटला. तर गॅलिलिओचा क्लासमेट असलेला त्यावेळेसचा पोप, त्यानं गॅलिलिओला अटक करण्याचे आदेश दिले. अटक करून आणलं आणि गॅलिलिओला न्यायपीठानं विचारलं, तू हे जे सगळं सांगितलंयस हे तुला मान्य आहे का? तर त्यानं काय म्हणायला हवं, मान्य म्हणायला हवं की नाही? पण त्याला ते ब्रुनोला जिवंत जाळून मारलेला इतिहास माहिती होता, त्यानं अमान्य केलं. गॅलिलिओला आयुष्यभर अंधार कोठडीत डांबून ठेवण्यात आलं. ज्या गॅलिलिओनं जगाला पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते हा विज्ञानाचा शाश्वत सत्य धर्म सांगितला, तो गॅलिलिओ आंधळा होऊन गेला. हे सगळं का मी सांगायला लागलो? तर
माणसाची बुद्धी विकसित करण्याचे जे टप्पे 10,000 वर्षापूर्वीपासून सुरू झाले, ब्रुनो, गॅलिलिओ, तिथून पासून आतापर्यंत पाऊस कसा पडतो, वारं कसं येतं, जंगलाला कशी लागते, पोटाची भूक भागवण्यासाठी काय करायला हवं, हाताची बोटं मोकळी करून त्याचं हत्यार कसं करायचं, हे 1000 प्रश्न माणसाला पडले. सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधत 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 हुलाला हो म्हणून गुहेत राहणारा जो आपला आजोबा पंजोबा होता, ज्याच्या कवटीमधल्या पोकळीवरून त्याच्या मेंदूचं वजन आता विज्ञानानं सिद्ध केलं ते 750 ग्राम होतं, ते आता 1500 ग्रामवर आलं. किती वर्षात? 50,000 पिढ्यानंतर. आणि आता आपण जी पिढी आहे, एका स्पर्धक बांधवानं त्याचा उल्लेख केला, जनजी. मला आवडलं, त्याचा उल्लेख तरी केला, म्हणजे वाचताय. परंतु मी काय म्हणलं, तुम्ही सगळे छान बोलले, अजून थोडं तुम्ही सगळे एआय 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 बोलत राहिला. एआयच्या पुढचा आता नेक्स्ट वर्जन काय? एजीआय. कुणीच नाही उल्लेख केला. एजीआयच्या पुढचं वर्जन काय? एएसआय. कुणीच नाही उल्लेख केला. एजीआय आणि एएसआय वर जे आता काम चालू आहे, ते 2 वर्षात एजीआयचे मॉडेल आपल्या सगळ्यांच्या समोर येणार आहे. दादा, 2 वर्षानंतर एजीआय मॉडेल आपल्या समोर आल्यानंतर आपण 2 वर्षापूर्वी एआय नावाच्या दारिद्र्य रेषेखालच्या विषयावर चर्चा केली असं म्हणून स्वतःवर हसणार. जे आता जे इनपुट्स आपण देतो, त्या इनपुट्स मधून जे ChatGPTचे आउटपुट येतात, त्या आउटपुट वरती आपण बोलतो. ChatGPTला तुम्ही जाऊन आपल्या आजीची एखादी म्हण मागा, ते नाही देणार, तर त्याला ते इनपुट नाही. पण मग आजीच्या म्हणी माहीत असलेल्या ज्या माता भगिनी आहेत, त्यांना आता या सगळ्यात मोठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. माहिती आहे तुम्हाला? इनपुट द्यायची सगळ्यात मोठी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे रोजगार चाललाय का रोजगार तयार झालाय? मी आताच येताना बोललो, आपल्याकडं आजी बिजी म्हणायच्या, अंगणात मारल्या 5 मेघी एकासारख्या लेखी उखडता उघडता, असं म्हणत होत्या. म्हणजे काय? आपला तळहाताची बोट. पण हे एआयला कुठं माहिती आहे? एआयला सांगायला आपल्यातलं कुणीतरी जायला लागेल इनपुट द्यायला. त्याला चांगले पॅकेजेस आहेत, खूप चांगले पॅकेजेस आहेत. आता एआयच्या पुढची जी एजीआय नावाची गोष्ट आहे ना, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, आणि त्याच्यानंतर ASI, आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स. म्हणजे 4 वर्षानंतर असा रोबो असेल जो माणसासारखा असेल, त्याच्यात भावभावना असतील. तुम्ही त्याला म्हणाल जेवलास का, तो म्हणेल नाही, अजून स्वयंपाक नाही जाणार. त्यानं म्हणेल तू जेवलास का, नाही रे बाबा, लईच टेन्शन आहे. कशाचं टेन्शन? बायकोबरोबर भांडण झालं तर तो बायकोच्या तुमच्या भांडणाचा विचार करेल आणि त्याच्याकडे असलेल्या इनपुटच्या आधारे उत्तर काढून तुम्हाला देईल. आणि तुम्ही मला थँक्यू असता याच्यावर विचार करत. हे फक्त 4 वर्षावर येऊन थांबलंय एजीआय मध्ये. एएसआय मध्ये काय असेल? एएसआय मध्ये बायको किंवा नवराच रोबोट असेल, जो तुमच्या सगळ्या गरजा पूर्ण करेल. एका शब्दाने सुद्धा तुम्हाला भांडणार नाही. बघा तुम्ही पर्याय काय निवडायचा, सहारा काय निघता, सहारा काय तुम्ही ठरवा. घटस्फोट कोणाचाच होणार नाही. हे सगळं जगात घडायला लागलंय आता, आणि खूप वेगानं घडायला लागलंय. मी मगाशी म्हटल्यासारखं आपल्या 50,000 पिढ्यांनी 750 ग्रामचा मेंदू विकसित करत 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 1500 ग्रामचा करून आपल्या सगळ्यांना दिलाय. हा 1500 ग्रामचा मेंदू पुढच्या 10 पिढ्यांनंतर 2 किलोचा व्हावा, इतकी सगळ्यांमध्ये क्षमता आहे. त्या क्षमता आपल्याला विकसित करायच्या. मानवी मेंदूला, मानवी शरीराला नैसर्गिक मर्यादा आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेला मर्यादा नाही. आता आम्ही
खालून वर येत असताना आदरणीय भगत सूर्यवंशी सर माझ्या बायकोचे गुरुजी आहेत. माझ्या बायकोला मराठी त्यांनी शिकवलं आणि माझी बायको आता महाराष्ट्रातली खूप चांगली कवयित्री आहे. ग्रंथालयानं तिचं पुस्तक काढलं ज्याला महाराष्ट्रातले 10-12 मोठे पुरस्कार मिळाले. हा संदर्भ माझ्या बायकोच्या कौतुकासाठी नाही सांगत. तुम्ही सगळ्यांनी इथं याबद्दल बोलत असताना साहित्य आणि साहित्य परंपरेचं कसं अवमूल्यन होऊन बसेल सुचणारच नाही असं सांगितलं. ChatGPT-ला प्रेयसीला पत्र लिहिण्याबद्दलचा एक मजकूर टाका आणि आलेला मजकूर जर प्रेयसीला दिला तर जुळत आलेला सूत तुटून जाईल असा मजकूर येतो फ्री व्हर्जन मध्ये. बघा एकदा करून प्रयत्न. फ्री व्हर्जन मध्ये जुळत आलेलं सूत तुटून जाईल असं वर्जन येतं. त्या AI बद्दल आपण चर्चा करायची. याचे दुष्परिणाम आहेत का? खूप आहे. सकारात्मक परिणाम आहेत का? तेही खूप आहे. काय आहे? आपण मंगळावर जायचे स्वप्न पाहतो. किती प्रकाश वर्ष दूर आहे ते. आता जर आपण निघालो तर आपण पोहोचू का तिथे? म्हणजे आपल्याला काय करायला लागेल? एक गावच घेऊन जावं लागेल सोबत. त्या गावाची एक पिढी जन्मेल, मग दुसरी पिढी मरेल त्या यानातच, तिसरी पिढी जन्मेल, पुन्हा चौथी पिढी त्यातच मरेल. अशा 50-60 पिढ्या यानातच जगतील मरतील. त्यानंतर एक 60-70व्या पिढीला आपण मंगळावर जाऊन पोहोचू. कारण इतकं प्रकाश वर्ष दूर अंतर पार करून जायचं. AI नावाची कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. भेज दो उसको. इत्तुसा बोला, इत्तुसे बोले लेखा इत्तुसा आदमी. आपल्या या सूर्यमालेच्या बाहेर असंख्य सूर्यमाला आहे. या असंख्य सूर्यमालांचं हे जे ब्रह्मांड आहे त्यात आपल्यासारखीच अजून एखादी जीवसृष्टी आहे का याचा विचार आपण करतोय, परंतु आपल्याला अजून याचा शोध लागलेला नाही. कदाचित AGI किंवा ASI मध्ये ती एखादी सुपर सोसायटी शोधण्यात त्यांना यश येईल. ती सुपर सोसायटी आपल्यासारखी आहे का आपल्यापेक्षा खूप प्रागतिक आहे हेही आपल्याला माहिती नाही. आपल्या आजोबाच्या वयाचे असलेले वसंत बापट नावाचे राष्ट्रसेवा दलाच्या संस्कारातून मोठे झालेले खूप मोठे कवी होऊन गेले. त्यांच्या कविताही तुम्ही वाचल्या असतील. मला अजून एक खेद वाटतो, AIच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू इतक्या छान पद्धतीनं तुमच्या स्वतःच्या स्टाईल मध्ये समजावून सांगत असताना मराठी साहित्यातला निलेश चव्हाणांच्या कवितेचं नाव सांगून एकच संदर्भ एका वक्त्याकडून आला. बाकी मला कोणाचा कडून चाललेला ऐकला. मी निलेशला मेसेज टाकला, तुझी कविता ऐकली मी आता एक जणाकडून. म्हणजे मी हे का सांगतोय? आपला आवाका स्पष्ट करण्यासाठी. मी जर स्पर्धक असतो ना दादा तर मी सुरुवात काय केली असती माहितीये का? मी सुरुवातच केली असते. ही वडिलांची वाडी तुमच्या तुम्हास की लखला बसो, खुशाल पडक्या बुरजावरती पंजोबाचे भूत बसो, रविबिंबाच्या घासासंगे हवी कुणाला शिळी कडी, पुराण तुमच्या पाशी ये उदयाला नवी पिढी. ही उदयाला येणारी नवी पिढी प्रत्येक टप्प्यावरती नवं काहीतरी निर्माण करत असताना जुनी माणसं म्हणतच असतात. आमच्या वेळी असं नव्हतं. नशीब ही मंचावर उपस्थित असलेली जी माणसं आहेत ना त्यांच्या इतकं 10 लाख वर्षात कुणीच सुदैवी नाही. ही जी 10 लाख वर्ष झाली त्या 10 लाख वर्षात तुम्ही सगळ्यात सुदैवी आहे. कारण टीव्हीच्या जन्मापासून AIच्या जन्मापर्यंत तुम्ही सगळं बघितलं. हे तुम्हाला बघायला मिळालं हे सगळं. आणि माझी आई आलेल्या मोबाईलची रिंगटोन वाजली की ती उचलायला घाबरते, पण माझी 5 वर्षाची पोरगी पटकन जाऊन व्हिडिओ कॉल करते. जी ही पुढची पिढी आहे. या काळात त्यांच्या अवतीभोवती असलेले जे टूल त्यांचे आहेत त्या टूलच्या साह्यानंच त्यांना पुढे जायचं आहे. हा AIचा जो काळ आहे खूप ताकदीनं पुढे नेणारा आहे. त्याच्यावरती तुम्ही अनेकांनी कर्करोगाचा उल्लेख केला, विद्युशास्त्राचा उल्लेख केला. खूप चांगल्या आणि महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे माझे एक मित्र आहेत, हे कर्करोगाचं उदाहरण मला का लगेच अपील झालं, माझे स्वतःचे एक मित्र आहेत आणि हे आपल्या मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात असलेली गोष्ट आहे. अगोदर कर्करोग झाला की तुम्हाला केमो दिला जायचा आणि केमोमुळे ज्या पेशींना कर्करोगामुळे बाधा झाली आहे त्या पेशींबरोबर चांगल्या पेशींना सुद्धा फटका बसायचा. आणि 2 पेशी कर्करोगाच्या असल्या तर 2000 चांगल्या पेशी मरायच्या. त्यामुळे चांगला माणूस पेंगाळून जायचा. याचा फायदा काय झाला? बरोबर पिन पॉइंट त्या 2च पेशींना आता AI मुळे केमो देता येतो. त्यामुळे दुसऱ्या पेशींना काहीच नाही होणार.
हे सगळं आपल्या अवतीभोवती घडत आहे. तुम्ही खूप सारं बाधक चर्चा केली. मी म्हटलं ना, माझे लहान बहीण भाऊ म्हणून तुमचा मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो. पण पुढच्या वेळेला येताना नानी पालखीवाला सेकंद 31,000 रुपये 7 मिनिट त्याचं प्रपोर्शन लक्षात ठेवायचं. आणि आणखी एक माझी भाऊ म्हणून सूचना आहे तुम्हा सगळ्यांना, कुठल्याही मंचावरती गेल्यानंतर विषय जरी अकृत्रिम बुद्धिमत्तेचा असला तरी तुम्ही सगळेजण नैसर्गिक बोला, तुम्ही कृत्रिम नका बोलू. प्रस्ताव, अनुकूल, प्रतिकूल ही तुमची स्टाईल असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, आई आपल्या लेकराला समजून सांगण्यासाठी ज्या भाषेचा वापर करते किंवा लेकरू आपल्या आईला समजून सांगण्यासाठी जी भाषा वापरतं, ती भाषा जर आपल्या संवादाची भाषा असेल तर संवाद 100% पूर्ण होतो. आपण आपल्या आईला म्हणतो का एक प्रस्ताव आहे, तो अनुकूल की प्रतिकूल आहे तो एकदा पाहून घे. ही म्हणजे पुन्हा तिथेच येऊ आपण वसंत बापटांच्या जवळ. 10 दिशातून ग्रह ताऱ्यातून विमान आमचे बिरबिरते, अणुरेणूंचे ग्रह मोलांचे पुराण सगळे खोलून घेते. अशा पद्धतीने सांगत असताना जुन्या गोष्टींना छेद देऊन हे सगळे जे नवीन पुढा दिला आहे ना, खूपच अफलातून आहे. आपल्याकडे विज्ञान कादंबऱ्या, विज्ञान साहित्य मराठी भाषेत तुलनेनं खूप कमी आहे. पण आता तुम्हाला गुगलवरती ट्रान्सलेट करून सहज पाहता येऊ शकेल. पहा, आज ज्यांनी सगळ्यांनी हे पाहिलं किंवा बोलले त्यापैकी बहुतांश जणांनी माझ्या माहितीनुसार युट्यूब किंवा गुगल टेक्स्टचाच बऱ्यापैकी आधार घेतला असेल. आता आणखी एक नवी गोष्ट ChatGPT वरती उपलब्ध आहे, पेड व्हर्जन वरती. मी मधल्या काळात ते पेड व्हर्जन वापरत होतो, पण ते आपल्याला आता परवडत नाही म्हणून पुन्हा बंद केलं. त्याच्यामध्ये मराठीत काय म्हणून त्याला सारांश, पुस्तकाचा सारांश आहे. म्हणजे तुम्ही जर सारांश समीक्षा मागितली तर समीक्षा ही आहे. सारांश म्हणजे तुम्ही ChatGPTला पेड व्हर्जनला सांगा की मागच्या वर्षभरात मेंदू या विषयावरती जगभरात प्रकाशित झालेल्या दर्जेदार 10 पुस्तकांची माहिती सांगा. किती 2 मिनिटात ते दर्जेदार 10 पुस्तकांची माहिती सांगा. मग तुम्ही त्याला सांगा या 10 पुस्तकांचं 50-50 वाक्यामध्ये मला सारांश करून दे. या 10ही पुस्तकांचं पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये 50-50 वाक्यात सारांश करून देतो. पुन्हा त्याला तुम्ही म्हणा या 10 सारांशांपैकी साम्य असलेले सारांश एकत्र करून दे. ते पुढच्या 1 मिनिटात सारांश एक करून देतो. आणि मग तुम्ही जगात मागच्या वर्षभरात मेंदू नावाच्या जटिल गोष्टीवरती प्रचंड संशोधन करून केलेल्या 10 महत्वपूर्ण पुस्तकांचा सारांश अगदी 10 मिनिटांमध्ये वाचताना म्हणतात की मागच्या वर्षी जगभरात या 10 लेखकांनी अशा पद्धतीनं मेंदूवरती संशोधन केलेलं आहे. फुकट तुमच्या सगळ्यांच्या समोर आणून ठेवलंय. इतकं सगळं क्रांतिकारी आहे. हे असं होतच असतं. मागच्या 100 वर्षात जे झालं नाही ते मागच्या 10 वर्षात झालं आहे. मागच्या 10 वर्षात जे झालं नाही ते मागच्या 2 वर्षात झालं आहे. मागच्या 2 वर्षात जे झालं नाही ते मागच्या 2 महिन्यात घडत आहे. तुम्हा सगळ्यांच्या हातामध्ये असलेला अँड्रॉइड मोबाईल पासून जुनी सगळी क्रांती बघितली तर तुम्हा सगळ्यांच्या लक्षात येईल 1856ला दादा ज्यावेळी ठाणे ते मुंबई पहिली रेल्वे गाडी सुरू झाली होती त्यावेळी ठाणे ते मुंबई या पहिल्या रेल्वे गाडीमध्ये माणसं येऊन बसायलाच तयार होती. मग इंग्रज सरकारनं सांगितलं की जो येऊन बसेल त्याला 8 आणे तिकीट नाही, इंग्रजांकडून दिलं जाते. किती? 56 साठी 8 आणे द्यायचे. मग 8 आण्याचे 4 आणे केलं, 4 आण्याचे 10 पैसे केलं, मग मोफत केलं आणि मग तिकीट आकारणी सुरू केली. त्या काळात जे मराठीतले कवी होते त्यांनी असं लिहिलं होतं, साहेबाचा लेख लय आखली र बिना बैलाची गाडी हाकली र. अशा पद्धतीच्या कविता त्यावेळी लिहिल्या गेल्या होत्या. म्हणजे साहेबाचा लेख लय हाकली र आणि बिना बैलाची गाडी हाकली र. आणि आपल्या माणसांना वाटायचं या गाडीला बैल नाही, या गाडीला घोडा नाही, या गाडीला खेचर नाही, या गाडीला गाढव नाही. हे भलं मोठं इंजिन धावत पळत येतं. हे काय तर भुताटकी खेताटकी आहे. ठाण्यातून या गाडीत बसून मुंबईला घेऊन जातात आणि मुंबईमध्ये मोठमोठ्या इमारती बांधल्या जायला लागलेल्या आहेत. त्या इमारतीच्या पायामध्ये माणसाला घेऊन
असं आपल्याकडे बोललं जात होतं की नाही. आपण आता का हसलो, किती डायबिटीसच्या खालचा विचार करत होतो आपण. वस्तुस्थिती 2 वर्षानंतर याबद्दल नक्की आपण सगळेजण असं असणार. किंवा 56लाच पहिली रेल्वे गाडी ज्या वेळेला सुरू झाली होती त्यावेळी 500-125 महिला आल्या दादा, हातात नारळ, ताट, कुंकू आणि त्या रेल्वेच्या इंजिनची पूजा केली. त्या रेल्वेच्या चाकाला हळदी लावली, कुंकू लावलं, लिंबू आणि मिरची बांधली. तर तुम्ही सगळे हसायला लागला. तुम्ही सगळे नवीन गाडी घेतल्यानंतर 1856ला जे केलं तेच आत्ताही करतो. म्हणजे आपण सगळेजण विज्ञान वापरायला शिकलो पण विज्ञान अंगीकारायला शिकलो नाही. आपल्या सगळ्यांना विज्ञानाची सृष्टी हवी आहे पण विज्ञानाची दृष्टी नको आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उल्लेख एका स्पर्धक मित्राने केला, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. सायंटिफिक टेम्परामेंट आपल्या फंडामेंटल ड्युटीचा भाग आहे. जे भारतीय नागरिकाच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन हा मूलभूत कर्तव्याचा आहे भाग. पाळू किंवा न पाळू नये, पाळायचंच आहे सगळ्यांनी. आणि मूलभूत कर्तव्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अंमलानं विज्ञानाची सृष्टी स्वीकारत असताना विज्ञानाची दृष्टी सुद्धा आपण अंगीकारायला हवी. इतका सजग विचार आपण सगळ्यांनी दिला. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांना बक्षीस मिळालेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांना मिळालेलं नाही त्यांचं डबल अभिनंदन, कारण पुढच्या वर्षी तुम्हीच आहे पुन्हा. आणि हे जे बक्षीस पात्र सगळे जे महाविद्यालय आणि विद्यार्थी आहेत ना, ते आम्ही 3 परीक्षकांनी प्राचार्यांच्या खोलीच्या मागे असलेल्या एम्प्टी चेंबर मध्ये बसून काढले. त्यांचे सगळे गट नंबर वगैरे आणि मग त्यांची नावं आणि महाविद्यालयाची नावं लिहून सह्या करून दिलेली आहे. त्यामुळे जर मला बक्षीस मिळालं नाही म्हणून कुणाला राग आला तर बाहेर जाताना आम्ही 3 लक्षात ठेवा, आम्हा 3घांना पकडा. महाविद्यालयाचा याच्यात अजिबात दोष नाही. आणि महाविद्यालयाचा दोष नाही असं सांगत असताना आणखी एक गोष्ट सांगतो. हे 3रं वर्ष आहे स्पर्धेचं. मी 3 वर्षापासून स्पर्धेला येतो, 3 वर्षापासून पाहतो. फायनल गुणांकन करत असताना महाविद्यालय प्रशासन त्याच्यामध्ये अजिबात हस्तक्षेप करत नाही. मी अनेक वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धांना स्पर्धक म्हणून आणि परीक्षक म्हणून सुद्धा गेलेलो आहे. त्यामुळे यांचा हस्तक्षेप शून्य आहे 3 वर्षापासून. जोशी सर पण आहेत, शिंदे सर पण आहेत. म्हणजे तुम्ही यातले किती जणांनी अटेंड केली स्पर्धा माहित नाही. मी तिथं सलग 3 वर्ष मी आणि जोशी सर दोघाही तिथं परीक्षक होतो. प्रमोद महाजनांच्या नावानं राष्ट्रीय वादविवाद स्पर्धा व्हायची धाराशिवला. खूप मोठी स्पर्धा व्हायची. 200 संघ असायचे, 150-200 संघ असायचे. चाळणी व्हायचे अगोदर, म्हणजे 6 वेगवेगळ्या सभागृहात अगोदर स्पर्धा व्हायची आणि 6 सभागृहातून 3-3 आलेले संघ बाहेर काढले जायचे. मग ते 18 संघ फायनल मंचावरती फायनल साठी यायचे आणि 18 परीक्षक संघ बसून स्पर्धा त्याला जज करायचे. ही जी पद्धत होती गुणांकनाची अगदी तीच मार्किंगची पद्धत आहे. त्यामुळे कुणाला जर राग आला असेल, आमचं चांगलं असताना सुद्धा का नाही झालं, तर हे व्हिडिओग्राफर भाऊ जे आहेत आपले त्यांनी अख्खा सगळ्यांचा व्हिडिओ काढलाय आणि ते अपलोड करून टाका युट्यूब वरती. ई गुरुजी चॅनल आहे. बरं, ई गुरुजी चॅनल वरती ते तुम्हाला पाहायला मिळेल. मग काय हे तर हात कंगन फारसी किंवा पडेल लिखो फारसी क्या झालं तर सगळ्यात मस्त झालं. त्यामुळे आपलं स्वतःच त्याच्यामध्ये काय चुका झाल्या ते बघा. शिक्षणाचा सगळ्यात मोठा किंवा शिक्षणाची सगळ्यात मोठी गांधीजीनं जी व्याख्या केलेली आहे, मला काय येत नाही किंवा माझं काय चुकलं हे ज्याला कळतं तो माणूस शिक्षित असतो. आणि गांधीजींचा विचार प्राणपणानं जपणाऱ्या अलुरे गुरुजींच्या संस्थेत, आम्ही तर त्यांना मराठवाड्याचे साने गुरुजी किंवा मराठवाड्याचे गांधीच म्हणूयात आपण, तिथे आलो. त्यामुळे हा गांधी विचार सुद्धा आपला व्हिडिओ बघताना आपण अनुभवा. तुम्हा सगळ्यांना ऐकताना मला खूप मनापासून आनंद झाला. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि महाविद्यालयानं परीक्षक म्हणून या ठिकाणी बोलवल्याबद्दल महाविद्यालय प्रशासन आणि संस्थेचे मी मनापासून धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचा आपण आतुरतेनं वाट पाहत होतो निकाला.
आम्ही घोषित करीत आहोत. मी राजशेखर नडगे सरांना विनंती करतो की आपण निकाल घोषित करा. प्रथमतः मी या ठिकाणी 3 वर्षापासून सतत आपल्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्रातील एक अतिशय तज्ञ अशा प्रकारचे हे परीक्षक आहेत, पण ही गुरुजींची संस्था आहे आणि म्हणून आपल्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी हे परीक्षण करण्यासाठी इथे उपस्थित असतात. त्यांच्या ज्ञानाचा आवाका तुम्हा विद्यार्थ्यांना आलेला असेल की कुठलाही विषय ठेवल्यानंतर त्या विषयातलं अतिउच्च ज्ञान त्या परीक्षकांना आहे. तुम्ही कुणीही असं समजून घेऊ नये की माझा नंबर आलेला नाही, मी चांगलं बोलले. तुमचं तुम्ही विचार करा की तुम्हाला त्या विषयाचं किती ज्ञान आहे त्यांच्या सांगण्यावर लक्षात आलं असेल. वेळेअभावी तिसरे परीक्षक केवळ तेनेही बोलणार होते, पण ते वेळ जास्त झालेला आहे म्हणून बोलले नाहीत. तर मी त्यांचं प्रथमतः या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. पारितोषिक दाते जे आहे 31,000, 21,000, 15,000, 7,500 आणि 5,000चे 2 बक्षिस, ही जी बक्षिसं ठेवलेली आहेत ते बक्षीस दाते त्यांचं नामोल्लेख नंतर होणारच आहे, पण त्या सर्वांचंही मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि परीक्षक दात्यांना मी विनंती करतो की त्यांचं जे बक्षीस आहे ते या ठिकाणी वितरित करत असताना ते व्यासपीठावरती यायचं आहे. मी बक्षिसाची सुरुवात हे खालून करणार आहे, शेवटपासून करणार आहे. प्रथमतः प्रभावी वक्ता प्रतिकूल बाजूने ज्यांनी बोललेलं आहे त्यांचं या ठिकाणी मी व्यासपीठाच्या परवानगीनं या ठिकाणी नाव घोषित करतो. ते नाव आहे VB11 प्रतिकूल परिस्थिती स्वप्नील सोपान थोरात, माणिकचंद पहाडे, विधी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर. भाऊंना विनंती आहे त्यांचं हे पारितोषिक आहे ते व्यासपीठावरती यायचं आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक वितरित करायचं आहे. पुष्पहार, पुष्पगुच्छ, शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन 5,000 रुपयेचं बक्षीस आहे. सर्व स्पर्धकांना आणखी एक विनंती आहे, त्यांना जे दिलेलं पाकिट आहे ते ऑफिसमध्ये दाखवून तुमचे पैसे घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुमचं व्हाउचर आहे, नंतर पैसे घ्यायचे. आणि ज्यांना बक्षीस मिळालं नाही अभिनंदन. त्यानंतर अनुकूल बाजूने ज्यांना प्रभावी वक्ता म्हणून पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे ते BA1 ज्योती भगवान कांबळे, राजश्री शाहू महाविद्यालय, लातूर. अनुकूल बाजूने प्रभावी वक्तृत्व केलेलं आहे म्हणून त्यांना पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. पारितोषिक स्वरूप आहे 5,000 रुपये, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांनी त्यांचा सत्कार करावा. सरांनी हे 5,000 रुपये पारितोषिक दिलेलं आहे. पुढचं पारितोषिक आहे उत्तेजनार्थ दयानंद महाविद्यालय सोलापूर या संघाला गेलेला आहे. पर्जन्या नील अंजुटगे, पृथ्वीराज नागनाथ पुरे या विद्यार्थ्यांनी वरती यायचं आहे. अंकुश कदम सर यांनी हे पारितोषिक ठेवलेलं आहे, त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम 7,500 रुपये. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या संघाला हे पारितोषिक देऊन सन्मानित करावं. दयानंद महाविद्यालयाला गेल्या वर्षी सुद्धा
पारितोषिक मिळालेलं आहे. वैयक्तिक प्रभावी वक्ता म्हणून गेल्या वर्षी पर्जन्यात नील अंजुटगे या विद्यार्थीला प्रभावी वक्तृत्वाचं पारितोषिक गेल्या वर्षी सुद्धा मिळालेलं होतं. उत्तेजनार्थ जे बक्षीस आहे ते 15,000 रुपयाचं आहे. आपल्याला तृतीय पारितोषिक जे आहे ते 15,000 रुपयाचं आहे. तर आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनीच हे बक्षीस ठेवलेलं आहे. मी हा संघ आहे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर. विद्यार्थ्याचं नाव आहे आकाश दत्तात्रय मोहिते, महेश जनार्दन उशीर. या विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी पारितोषिक या ठिकाणी घ्यावं. दीपक दादा, मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करावं. सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक आभार. द्वितीय पारितोषिक विजेता संघ आहे तो महाविद्यालय आहे SP कॉलेज पुणे. या महाविद्यालयाला द्वितीय पारितोषिक मिळालेलं आहे. अमृता दत्ता वाघमारे, रमेश सुनील संत्रे या दोन्ही विद्यार्थ्यांना हे पारितोषिक जात आहे. 21,000 रुपयाचं उत्कर्णा मॅडम आणि नगरे सर आपण पुढे यायचं आहे. 21,000 रुपयाचं गोरे सरांनी त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करावं. 21,000 रुपयाचं पारितोषिक नगरे सर आणि उत्कर्णा मॅडम यांनी ठेवलेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करावं. आणि आता प्रथम जे पारितोषिक आहे, आपणाला सगळ्यांना अंदाज असेल की आपल्याच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, आपले मार्गदर्शक ॲडव्होकेट लक्ष्मीकांत पाटील साहेब यांनी 31,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक ठेवलेलं आहे. त्यांनी ज्यावेळेला सुरुवातीला पारितोषिक द्यायचं ठरलं त्यावेळेला पाटील साहेब म्हणाले की 51,000 रुपयाचं पारितोषिक ठेवा प्रथम माझं. आम्ही सगळ्यांनी मिळून पुन्हा ती थोडीशी रक्कम कमी केली आणि 31,000 रुपयाचं आम्ही ते ठेवलेलं आहे. तर ते पाटील साहेबांनी ठेवलेलं आहे. तर हे प्रथम पारितोषिक विजेता कॉलेज आहे फर्ग्युसन महाविद्यालय पुणे. पार्थ रामदास खेडेकर, चैतन्य रघुनाथ गावभाने या संघाला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांना मान्य रामदासांना विनंती करतो की त्यांनी प्रथम पारितोषिक देऊन सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन त्यांना सन्मानित करावं. आणि सर्व विजेते विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की त्यांनी लगेचच व्यासपीठावरती यायचं आहे. सामूहिक एक फोटो घ्यायचा आहे. सर्व विजेत्या संघांचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि त्यांनी आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी नंतर घेऊन जायचं आहे. सर्व विजेत्या संघांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी फोटोसाठी व्यासपीठावरती यायचं आहे. आपापलं प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह घेऊन आपण या ठिकाणी या. सर्व विद्यार्थी
पण या पुढं. आणि पारितोषिक दाते पण या. मान्यवर सर्व पारितोषिक दाते पण यायचं आहे. अभिनंदन, सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सर्व यशस्वी स्पर्धकांचे आणि भाग घेतलेल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. सर्व मान्यवरांचे मनपूर्वक मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला. वंदे मातरम.